फिटनेस फंडामध्ये आपलं स्वागत आहे. एखादी व्यक्ती व्यायाम करते का नाही करते ते ओळखायची काही परिमाणं असतात. एक सोपं परिमाण आहे, त्याची छाती आणि त्याचे शोल्डर किती दिवसेंदिवस मोठे आणि चांगले होत आहेत. त्यामुळे व्यायामशाळेत गेल्या गेल्या लोकांना चेस्ट, शोल्डर बनवावेसे वाटतात. त्याचे व्यायाम करायला आवडतात. मात्र ते व्यायाम करताना नेमके कसे करायचे आणि काय करायचे ते आज आपण समजून घेणार आहोत. टीना मॅडम, चेस्ट, शोल्डर वर्कआउट सर्वांचा लाडका असतो. व्यायामशाळेत गेल्यावरती लोक तेच करतात. सोमवार असेल तर पहिलं ते करतात. तर आता मला त्याचे व्यायाम बघायचे आहेत. या आज आपण बेसिक वर्कआउट बघूया. सगळे चेस्ट म्हणजे चेस्ट आणि शोल्डर म्हणजे पुशिंग मूवमेंट आणि खूप बेसिक आपण सगळे मशीनवरती वर्कआउट बघूया. आता तो चेस्ट प्रेस मशीनवरती दिस हँडल इज ॲडजस्टेड अकॉर्डिंग टू द हाईट ऑफ द चेस्ट अँड यू एक्झेल अँड एक्झर्ट. तर आता तुम्ही चेस्ट प्रेस चालू करा. गो. 1. हे फुल रेंज ऑफ मोशन आहे. एल्बोज तुमचे लॉक करू नका, सॉफ्ट ठेवा एल्बोज. जेव्हा तुम्ही पुशिंग मूवमेंट कराल तेव्हा असे लॉक करू नका. इट इज टू बी व्हेरी सॉफ्ट. डोंट लॉक हिअर. शो द लॉक. हे जे लॉक मोशन असतं असं एकदम स्टिफ, त्यांनी काय होतं, त्यांनी इंजुरी होण्याची शक्यता आहे, कारण ते फटाकन पाठी येऊ शकतं. सो नाव कीप युअर एल्बोज सॉफ्ट अँड इट हॅज टू बी अ व्हेरी स्मूथ मूवमेंट. आणि एक्झेल अँड यू एक्झर्ट. ह्याचे तुम्ही 12 रेपिटेशन्स करू शकता फॉर 4 सेट्स. डोंट टेक व्हेरी हेवी वेट. गिव द वेट वॉट यू कॅन पिकअप. तुम्ही जर का बिगिनर असाल, डोंट थिंक की बाबा आकाश 100 पाऊंड करतोय तर मला पण 100 पाऊंड करायचे. स्टार्ट विथ 20 पाऊंड, स्टार्ट विथ 30 पाऊंड. आता ही जी मूवमेंट आहे ह्याला पेग डेक म्हणतात अँड दिस इज ॲडव्हान्स मूवमेंट फॉर द चेस्ट. ते आहे कंपाऊंड मूवमेंट, जे आहे चेस्ट प्रेस. आता ह्या मूवमेंटला युअर हँड शुड बी स्प्रेड क्वाईट वाईड इनफ. एल्बोज आर सॉफ्ट आणि तुम्ही एक्झेल करून ते आतमध्ये आणा ॲज इफ यू आर हगिंग अ बिग ट्री. ओके, हिअर वी गो. 1. एक्झेल. आणि कंट्रोल मूवमेंट ठेवा ती. हे जे दोन्ही आहेत ते एकदम बँग नाही झाले पाहिजे एकमेकांवर. गुड. नेक अँड स्पाइन इज स्ट्रेट. आता आपण बघणार आहोत आणखीन एक पुशिंग मसल ग्रुप. तो आहे शोल्डर्स. शोल्डर्स हे डेल्टॉइड म्हणतात आणि त्यांना 3 हेड्स असतात. एक असतं अँटिरियर म्हणजे पुढचा, मीडियल आणि पोस्टिरियर. हे 3 हेड्स असतात या मसल ग्रुपचे. तर आता शोल्डर्सला आपण एक पहिलं कंपाऊंड मूवमेंट करणार आहोत. त्याला म्हणतात शोल्डर प्रेस. व्हेरी सिम्पल. आपण जेव्हा वरती काही वजन उचलतो आपण प्रेस करतो. सो दिस सेम मूवमेंट इज ऑन दिस मशीन. ही विल बी शोईंग द शोल्डर प्रेस. मशीन वेट ॲडजस्ट करा जे काही तुम्हाला पुश करता येईल तेवढं. आणि आता आपण जस्ट इथे इट्स जस्ट ॲट युअर शोल्डर विड्थ. आपण मशीन ह्याच्यासाठी वापरतोय कारण तुमची टेक्निक आणि फॉर्म व्यवस्थित यावं म्हणून. आणि आता व्हेरी सिम्पल. नाउ व्हेन यू कम डाऊन, जेव्हा तुम्ही खाली याल तेव्हा लक्षात ठेवा एकदम खाली येऊ नका. शोल्डर लेवललाच खाली या. एकदम खाली आला तर ही शोल्डर मूवमेंट होत नाही. आता आपण मोस्ट इम्पॉर्टंट एक्सरसाइज फॉर शोल्डर ते म्हणजे लॅटरल रेज. लॅटरल रेज इज द मोस्ट इम्पॉर्टंट. का? कारण ह्या एक्सरसाइजनी शोल्डरला शेप येतो. आणि आपण आज हे एक्सरसाइज ह्युमन स्पोर्ट मशीनवरती बघणार आहोत, जे स्टार ट्रेकचं मशीन आहे विच इज व्हेरी गुड अँड इट इज केबल ऑपरेटेड आणि फ्री मूवमेंट आहे. तर ह्याला इंजुरीजचं चान्सेस बिलकुल नेगेटिव्ह आहे. आणि आपण केबल ऑपरेटेडनी करणार आहोत. हे डंबेलनी पण करता येतात. बट डुईंग ऑन द मशीन काय होईल, तुम्हाला बॅलन्स आणि तुमचं फॉर्म आणि टेक्निक कळेल. तर आता आपण करणार आहोत लॅटरल रेस मीडियल शोल्डरसाठी, जे तुम्हाला शेप देतं शोल्डर्सना. सो हिअर वी गो. आकाश, सो टायर्ड ना? नो? व्हेरी गुड. लेट्स गो. चलो. 1.
आता ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा की तुम्ही रिस्टनी लीड करू नका. लीड विथ युअर एल्बो. एल्बोनी तुमचं लीड झालं पाहिजे आणि हे रिस्ट थोडे खाली असलं पाहिजे. युजली लोक काय मिस्टेक करतात, ते इकडनं असं करून असं करतात, विच इज द रॉंग थिंग फॉर युअर शोल्डर मूवमेंट. रॉंग परत करून दाखवा आकाश, कशी असते ती. ही आहे रॉंग मूवमेंट विच विल नॉट वर्क आउट युअर शोल्डर्स. इट इज वेस्ट ऑफ टाइम. आता लॅटरल रेज हे तुम्ही बघायला गेलं तर मीडियल डेल्टॉइडसाठी ही मूवमेंट आहे. हे जे तुम्ही मूवमेंट करतात तर तेव्हा ट्रेपिजियस मसलला तुम्ही वर्कआउट करताय आणि शोल्डर मसलला अजिबात वर्कआउट नाही करत आहे, अँड दॅट इज प्युअर वेस्ट ऑफ टाइम. तर आता तुम्ही बघाल स्पाइन आणि नेक इज न्यूट्रल, त्याच्यावरती काही दबाव नाही आहे आणि जस्ट युअर एल्बो वरती येतोय आणि त्याच्यामुळे तुमचे लॅटरल डेल्टॉइड्स म्हणजे लॅटरल शोल्डर्स हे तुमचे वर्कआउट होतात. ह्यानी तुम्हाला व्यवस्थित शेप येतो अँड दिस डिफाईन्स युअर एंटायर पॉस्चर. मॅडम, शोल्डर आणि चेस्टचा जो जॉईंट आहे तो सर्वात क्रिटिकल आहे. खूप सारे टेंडन्स, मसल टिश्यूज किंवा भरपूर काय काय गोष्टी तिकडे असतात, त्याने इंजुरी होऊ शकते. एकाला झाली तर मल्टिपल. तर ते टाळायसाठी काय करायला हवं? एक तर तुमचं फॉर्म आणि टेक्निक बरोबर असायला पाहिजे आणि यू हॅव टू सी दॅट युअर स्पाइन अँड नेक इज इन अलाइनमेंट. कारण खूप वेळा लोक असं दे टेन टू डू दिस, तर त्यांचं इथे नेकला इंजुरी होऊ शकते, त्यांचे शोल्डर बस्ट होऊ शकतात. आणि जेव्हा तुम्ही लॅटरल रेज असं हे जे लॅटरल रेज करता, सी दॅट युअर एल्बो इज लीडिंग द मूवमेंट. हे जे मूवमेंट आहे अशी नाही आली पाहिजे, कारण ते सगळं स्ट्रेनवर रिस्टवरती जातं आणि इथे पण डॅमेज होऊ शकतं. तर हे असं गेलं पाहिजे एल्बोच्या. सो दिस इज द मेन केअर. आणि ऑफकोर्स तुमचं वेट जे तुम्ही उचलता, मॅनेजेबल वेट उचला. जस्ट बिकॉज तुमचं शेजारी कोणतरी वर्कआउट करत असेल आणि तो 50 पाऊंड 60 पाऊंड घेत असेल, इट्स नॉट नेसेसरी तुम्ही पण तेच करा. डू इट, पण तुमचं टेक्निक आणि फॉर्म इज मोर इम्पॉर्टंट आणि ते तुम्हाला जास्ती रिझल्ट देईल दॅन द अमाऊंट ऑफ वेट. चेस्ट आणि शोल्डरला काय व्यायाम करायला हवेत आणि काय नाही करायला हवेत हे आपण बघितलं. आहाराचं सुद्धा तसंच आहे. काय खायला हवं आणि काय खायला नको हे आपल्याला माहीत असायला हवं. आपल्या डायटिशियनकडनं आज ते आपण जाणून घेऊया. सध्याच्या काळामध्ये आपण बघितलं असेल, लोक जिम झाल्यानंतर, स्ट्रेंथ ट्रेनिंग झाल्यानंतर प्रोटीन शेक्स पितात. तर आपण हे नोट करायला हवं पहिले की जेव्हा तुमची स्ट्रेंथ ट्रेनिंग झाली असते, वेट ट्रेनिंग झाल्यानंतर आपले ग्लुकोज स्टोअर्स कमी होतात, एनर्जी लेवल्स डाऊन होतात. तर शरीराला पहिले ग्लुकोजची गरज असते. तर पहिले तुम्ही ग्लुकोज सेवन करायला हवं, बनानाच्या फॉर्ममध्ये म्हणा किंवा ग्लुकोजच्या फॉर्ममध्ये म्हणा. त्याच्यानंतर व्हे प्रोटीन शेक घ्यायला हवं. जर तुम्ही डिरेक्टली व्हे प्रोटीन शेक घेतात तर हा जो व्हे प्रोटीन शेक तुम्ही घेतला आहे तो काही प्रमाणात एनर्जी म्हणून यूज होतो, तर काही प्रमाणात मसलकडे जातो. म्हणजे तितकासा तो मसल रिपेअरिंगसाठी यूज होत नाही. चेस्ट आणि शोल्डरचं तुमचा आता पंप झाला असेल व्यायामामुळे, तुम्हाला असं वाटेल की आता आपण जाऊया आणि स्किन फिटिंग घालूया, लोकांना आपलं चांगलं शरीर दाखवूया. पण थांबा, कारण जर बॉडी एक्सपोज करायची असेल तर चांगले आर्म्स असणं गरजेचं आहे. त्याचा व्यायाम आपण उद्या बघणार आहोत. त्यामुळे उद्याही भेटूया फिटनेस फंडामध्ये.